नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहे मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ पोलीस भरती 2023 मध्ये जे प्रश्न विचारले होते मित्रांनो, तेच प्रश्न आपण बघणार आहोत। शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा, येणाऱ्या परीक्षेसाठी खूप उपयुक्त राहणार आहे। चला मग आपण स्टार्ट करूया। प्रश्न क्रमांक 1, नीति आयोगाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 श्री नरेंद्र मोदी हे नीति आयोगाचे विद्यमान अध्यक्ष आहे। मित्रांनो, नागपूर SRPF 2023 आणि गोंदिया SRPF 2023 या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे मित्रांनो, नागपूर आणि गोंदियामध्ये। हा प्रश्न आतापर्यंत 25 वेळापेक्षा जास्त विचारलेला आहे मित्रांनो। तर स्पष्टीकरण बघणार आहोत। भारताचे पंतप्रधान हे नीति आयोगाचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात। 1950 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या नियोजन आयोगाची जागा 1 जानेवारी 2015 रोजी नीति आयोगाने घेतलेली आहे। तर नीति आयोगाचे मित्रांनो NITIचे फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्समिशन इंडिया। नेक्स्ट प्रश्न आहे, जागतिक आरोग्य दिन कोणता आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून आहे। मित्रांनो, परभणी पोलीस 2023, गडचिरोली पोलीस 2023, मुंबई चालक 2021, SRPF अमरावती 2016 या पेपरमध्ये विचारलेले होते मित्रांनो पोलीस भरतीच्या। आतापर्यंत 20 पेक्षा अधिक वेळा विचारलेला हा प्रश्न आहे। 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो। मित्रांनो, स्पष्टीकरण बघणार आहोत। 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो। 23 मार्च रोजी जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो आणि 14 नोव्हेंबर हा राष्ट्रीय बाल दिवस म्हणून साजरा केला जातो। नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय दिन विशेष 19 मे योग्य पर्याय निवडा। तर मित्रांनो, या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए तंत्रज्ञान दिन म्हणून हा दिन विशेष साजरा केला जातो। अमरावती पोलीस भरती 2023, चंद्रपूर पोलीस भरती 2018 आणि धुळे पोलीस 2021 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे। स्पष्टीकरण बघणार आहोत। तंत्रज्ञान दिन हा 19 मे रोजी केला जातो। कृषी दिन 20 मार्च रोजी, दृष्टिदान दिन 25 ऑगस्ट, अभियंता दिन 15 सप्टेंबर रोजी केला जातो। नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणी प्रति सरकारची स्थापना केलेली होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 क्रांतिसिंग नाना पाटील यांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात प्रति सरकाराची स्थापना केलेली होती। तर मित्रांनो, नांदेड चालक 2023 मध्ये हा प्रश्न आलेला होता आणि वर्धा पोलीस भरती 2023 मध्ये हा प्रश्न आलेला होता। स्पष्टीकरण बघणार आहोत। महाराष्ट्र सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंग नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली प्रति सरकार विशेष गाजले। हे प्रति सरकार दीर्घकाळ अस्तित्वात होते व इंग्रजी सत्तेला शेवटपर्यंत दादाने देणारे एकमेव प्रति सरकार होते। नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरे गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते। मीरा भाईंदर वसई विरार चालक 2023 मध्ये हा प्रश्न आलेला होता। स्पष्टीकरण बघणार आहोत मित्रांनो। दुसऱ्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी उपस्थित होते। तिन्ही गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित होते। नेक्स्ट प्रश्न आहे, 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 नानासाहेब पेशवे यांनी 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व केलेले होते। हा प्रश्न आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे मित्रांनो। अकोला पोलीस 2000 भरती 2018 मध्ये हा प्रश्न आलेला होता। नानासाहेब पेशवे नेतृत्व नानासाहेब पेशवे व त्यांचे सेनापती तात्यासाहेब टोपे यांनी केले होते कानपूर येथील उठावाचे नेतृत्व। नेक्स्ट प्रश्न आहे, वास्को द गामा यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या? वास्को द गामा यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 झामोरीन। वास्को द गामा यांनी झामोरीन या राजाकडून व्यापारी सवलती मिळवलेल्या होत्या। चंद्रपूर चालक 2023 मध्ये हा प्रश्न आलेला होता। वास्को द गामा यांनी झामोरीन राजाकडून व्यापारी सवलती मिळवलेल्या होत्या। प्रश्न आहे, प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली?
प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1757 प्लासीची लढाई झालेली होती. अमरावती ग्रामीण पोलीस 2023 हा प्रश्न विचारलेला होता. बंगालचा नवाब सिराज उद्दौला व ईस्ट इंडिया कंपनीत या 23 जून 1757 रोजी बंगालमधील हुगळी भागीरथी या नदीकाठी प्लासीची लढाई झालेली होती. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1757 प्लासीची लढाई झालेली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आदन मिळालेले होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पोर्तुगीज यांच्याकडून मुंबई ब्रिटिशांना आदन मिळालेले होते. सोलापूर शहर पोलीस 2021 सोलापूर शहर पोलीस 2021 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. हा प्रश्न आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे. पोर्तुगीज 1661 साली ब्रिटनचा सम्राट चार्ल्स दुसरा यांनी पोर्तुगालच्या राजकुमारीशी विवाह केला. यावेळी मुंबई हे बेट त्यांना आदन म्हणून देण्यात आलेली. हे बेट 1668 साली चार्ल्स राजाने ईस्ट इंडिया कंपनीला वार्षिक भाडे तत्त्वावर दिलेले होते. नेक्स्ट प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कुठे स्थापन झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सुरतमध्ये. नागपूर लोहमार्ग 2018 हा प्रश्न विचारलेला होता. बादशाह जहांगीरने 1613 सुरत येथे वखार स्थापन करण्याची परवानगी इंग्रजांना दिली. इंग्रजांनी मछलीपट्टम, सुरत, मद्रास, कोलकाता, मुंबई या ठिकाणी वखारी उघडल्या. प्रश्न आहे, बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 छत्रपती संभाजी महाराज यांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे. चंद्रपूर पोलीस भरती 2023 हा प्रश्न आलेला होता. बुद्धभूषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत 2 खंडामध्ये लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न आहे, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 1942 चले जाव चळवळ ही सुरू झालेली होती. स्पष्टीकरण बघणार आहोत मित्रांनो. चले जाव किंवा भारत छोडो चळवळ 8 ऑगस्ट 1942 रोजी चालू झाली. मित्रांनो, परीक्षेला नेहमी येणाऱ्या गांधीजींची चळवळी खूप महत्त्वपूर्ण आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. 1917 चंपारण्य सत्याग्रह, पहिला संविधी कायदेभंग केला होता मित्रांनो. 1918 खेडा सत्याग्रह, पहिला असहकार चळवळ. 1918 गिरणी कामगार लढा, पहिले उपोषण. 1920 असहकार चळवळ, पहिला देशव्यापी लढा. 1930 कायदेभंग चळवळ. 1940 वैयक्तिक सत्याग्रह. 1942 चले जाव चळवळ, ऑगस्ट क्रांती. हे सर्व गांधीजींची चळवळीबद्दल माहिती आहे मित्रांनो. प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म टिंबटिंब येथे झाला. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इंदूरजवळ महू येथील. ठाणे पोलीस 2021 हा प्रश्न विचारलेला होता मित्रांनो. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 इंदूरजवळ महू या गावामध्ये झालेला होता, मध्य प्रदेश या राज्यामध्ये. प्रश्न आहे, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? मित्रांनो, सोलापूर पोलीस भरती 2021 हा प्रश्न विचारला होता. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पुतलीबाई. पुतलीबाई महात्मा गांधी यांच्या आईचे नाव होते. नेक्स्ट प्रश्न आहे, महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 चंपारण्य. महात्मा गांधी यांनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग म्हणजे चंपारण्य. परभणी पोलीस 2023 हा प्रश्न आलेला होता. हा प्रश्न आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे. स्पष्टीकरण बघणार आहोत. चंपारण्य लढा हा बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील नीळ उत्पादक शेतकऱ्याच्या मागण्यासाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध केलेले आंदोलन होते. गांधीचे भारतातील हे पहिले आंदोलन होते. यात मिळालेल्या यशाने त्यांनी देशपातळीवर आपले नेतृत्व प्रस्थापित केलेले होते. नेक्स्ट प्रश्न आहे, इतिहासात विशेष महत्त्व असलेल्या जलियनवाला बाग कुठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर येथे
इतिहासात विशेष महत्त्व असलेल्या जलियांवाला बाग हत्याकांड हे अमृतसरमध्ये आहे. परभणी पोलीस 2023मध्ये हा प्रश्न आलेला होता. जलियांवाला बाग भारताच्या पंजाब राज्यातील अमृतसर शहराचा एक भाग आहे. 18 एप्रिल 1919 रोजी ब्रिटिश पोलिसांनी तेथील भरलेल्या सभेतील निष्क्रिय नागरिकांवर गोळ्या चालवून शेकडोंना ठार मारलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सायमन कमिशन भारतात कधी आली? सायमन कमिशन भारतात कधी आली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1, 1928 रोजी सायमन कमिशन भारतात आलेली होती. चंद्रपूर पोलीस 2023मध्ये हा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1, तोरणा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिलं जिंकलेला आहे. चंद्रपूर पोलीस 2023, नवी मुंबई SRPF 2021 हा प्रश्न आतापर्यंत 20 पेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1, तोरणा किल्ला. स्पष्टीकरण बघणार आहोत. तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि अतिविशाल किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. तोरणा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकून घेतलेला होता. तोरणा किल्ल्याचे दुसरे नाव प्रचंडगड आहे. पुणेपासून तोरणा किल्ल्याचे अंतर 60 किलोमीटर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी शेवटी मराठा पेशव्याला त्यांच्या पदावरून हटवले, त्यांचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्यांना दूरच्या ठिकाणी पाठवलेले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4, हेस्टिंग्स यांनी मराठा पेशव्यांना त्यांच्या पदावरून हटवले आणि त्यांचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्यांना दूरच्या ठिकाणी पाठवलेले आहे. प्रश्न आहे, जलियांवाला बाग हत्याकांड निशासर ही पदवी कोणी परत केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1, रवींद्रनाथ टागोर यांनी. पुणे ग्रामीण पोलीस 2023मध्ये हा प्रश्न आला होता. हा प्रश्न आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे. स्पष्टीकरण बघणार आहोत. भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरु रवींद्रनाथ टागोर यांना इंग्रजांनी दिलेली सर ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतिकार तयार झाले. प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कुठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1, वडू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ आहे. पुणे ग्रामीण चालक 2023मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. वडू बुद्रुक पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. तेथील त्रिवेणी संगमावर संभाजी महाराजांची हत्या करण्यात आलेली होती. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1, वडू बुद्रुक. प्रश्न आहे, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 30, सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केलेली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2023मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. सुभाषचंद्र बोस यांनी अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना 1939मध्ये केली. हा पक्ष आजही पश्चिम बंगालमध्ये अस्तित्वात आहे. प्रश्न आहे, दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4, इंडियन इंडिपेंडेंट लीग या संस्थेचे निगडीत दादाभाई नौरोजी होते. अमरावती शहर पोलीस 2023मध्ये हा प्रश्न आलेला होता. इंडियन डिफेन्स लीग ही एक राजकीय संस्था होती जी रास बिहारी बोस यांनी स्थापन केलेली होती. भारताबाहेरील रहिवाशांना ईस्ट इंडिया वसाहतवादी शासन काढून टाकण्याच्या उद्देशाने संघटित करण्यासाठी ही स्थापना केलेली होती. प्रश्न आहे, भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहे? भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3, विनोबा भावे हे भारतातील भूदान चळवळीचे जनक आहे. अमरावती शहर पोलीस 2023मध्ये हा प्रश्न आलेला होता. हा प्रश्न आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे. भूदान चळवळीचे जनक विनोबा भावे आहे. या चळवळीतील लाखो एकर शेत जमीन दान करण्यात आलेली होती.
प्रश्न आहे, सन 2023ची एक दिवसीय आंतरराष्ट्रीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? तर भारत या देशामध्ये नागपूर चालक 2023मध्ये हा प्रश्न विचारला होता. स्पष्टीकरण बघणार आहोत. ICC क्रिकेट विश्वचषक 2023चे यजमानपद भारताकडे देण्यात आलेले आहे. विश्वचषक स्पर्धे ही 13वी आवृत्ती असणार आहे. भारतात स्पर्धा होण्याची ही 4थी वेळ आहे. 2023 विश्वचषक विजेता संघ ऑस्ट्रेलिया, उपविजेता संघ हा भारत आहे. मित्रांनो, 2024ची कुठं आहे नक्की मला कमेंट करून सांगा. प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1936मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना केलेली होती. सोलापूर शहर चालक 2023मध्ये हा प्रश्न विचारला होता. स्पष्टीकरण बघणार आहोत. स्थापना 15 ऑगस्ट 1936 रोजी झाली. संपादक व अध्यक्ष व खनिजदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मुख्य पत्र जनता. धोरण कबाड कष्ट करणाऱ्या वर्गाचे हित जोपासणे. प्रश्न आहे, स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे येथे आहे. स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. पुणे शहर 2023मध्ये हा प्रश्न विचारला होता. स्पष्टीकरण बघणार आहोत. उमाजी नाईक यांचे स्मारक भिवडी पुणे येथे आहे. उमाजी नाईक यांनी रामोशा बंडाचे नेतृत्व केले. क्रांतिकारी कार्यामुळे त्यांना पुणे तहसीलमध्ये फाशी देण्यात आलेली आहे.